हातीना पदरीन कुठं चालली इद्री. आमच्या विदर्भात मध्ये एक म्हण आहे. त्या इंग्रजांनी ना ज्यावेळेला आपल्यावर राज्य केलं ना त्यावेळेला ह्या लोकांनी काय केलं माहिती का, आणि यांचं पण ज्या वेळेला सरकार होतं का 70 वर्ष यांचं सरकार होतं ना, यांनी पण आहे ना बुद्ध्या गहाण ठेवलेल्या आहेत यांनी बाकीच्या देशांमध्ये, म्हणजे याच्या बुद्ध्याच चालत नाही. आणि यांचे जे आहेत का अनुयायी, चोंबडे चांबडे बावळट लोक, काहीही त्यांनी काहीतरी सोडायचं पिल्लू आणि यांनी ते पिल्लू पळवायला पडतील, म्हणून त्यांनी काही सूचना दिल्या आहेत. लगेच यांनी उर बडवून घ्यायला सुरुवात केली. मोदी म्हणतात सोनं घेऊ नका. अरे नालायकांनो, इंदिरा गांधीने अंतरावली चिन्हाला राहिली उभी, झाला तिचा तमाशाच. आता काही लोक म्हणतील की पैसे संपले त्याचे. अरे नाही, त्याचे पैसे संपत मला सांगा 700 कोटी संपायला का काही जोक आहे का? तिचा धंदा चालू केला त्या बाईने, तर आपल्याला परत तिचा बाजार उठवावा लागणार. त्यामुळे मग बघूया आता होतं काय. काय झालं माहिती का, सेक्युलर गँगला साठी गुलाम या गँगला काय माहिती का, फक्त मोदी विरोधात, भाजप सरकार विरोधात मध्ये गरळ ओकण्यासाठी काहीही, म्हणजे देशाच्या हितासाठी असेल, जनतेच्या हितासाठी काही निर्णय असतील तरी सुद्धा उर बडवून घ्यायची यांना सवयच नव्हती. कारण काय झाली, हाती काहीच नाही ना. म्हणजे या विरोधी पक्षाचं कसं झालेलं आहे माहिती का, हातीना पदरीन कुठं चालली इद्री. आमच्या विदर्भात मध्ये एक म्हण आहे. काही नाहीये आपलं, घेतलं का काही पण की पळा, घेतलं का काही पण की पळा, नुसतं पळतच सुटायचं, माग काय बघायचंच नाही. असा एक विषय या विरोधी पक्षाचा झालेला आहे. तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी काही सूचना आपल्याला दिलेल्या आहेत, आणि त्या सूचना अशा आहेत की बाहेरच्या देशामध्ये ज्या वेळेला युद्ध चालू असतं त्यावेळेला त्या देशामध्ये जे उत्पादन होतं ते उत्पादन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी दिरंगाई होती, किंवा त्यांचं ज्या वेळेला ते युद्ध चालू असतं त्यावेळेला काही गोष्टी त्या अडचणी येत आहेत, मग कदाचित त्याचे भोग आपल्याला भोगावे लागतील किंवा त्याचे पडसाद आपल्यावर पडतील, म्हणून त्यांनी काही सूचना दिल्या आहेत. लगेच त्यांनी उर बडवून घ्यायला सुरुवात केली. मोदी म्हणतात सोनं घेऊ नका. अरे नालायकांनो, इंदिरा गांधीने पेपर माझ्याकडे आलेला आहे 6 जून 1967 ला, 6 जून 1967 ला हे छापलेलं आहे पेपरमध्ये, तो पेपर आहे हा. त्यावेळेला त्यांनी आदेश दिले होते देशामध्ये की सोनं विकत घेऊ नका, सोना मत खरीदिए. इंदिरा गांधी ने लोगों से कहा, राष्ट्रीय अनुशासन के लिए अपील. हे आपल्यावर काही अडचणी येऊ शकतात, त्याच्यामुळे आपले पैसे जे विदेशी चलन आहे ते जपून ठेवावं लागेल. आपल्याला सोनं हे बाहेरच्या देशातून घ्यावं लागतं, आणि बाहेरच्या देशातून ज्या वेळेला सोनं घ्यावं लागतं त्यावेळेला त्यांना विदेशी चलन द्यावं लागतं. कदाचित आपल्याकडे कमतरता त्याची पडेल. सोन्याच्या खाणी ह्या आपल्या देशात नाहीये, बाहेरच्या देशात आहे. आपल्या देशात होत्या पण इंग्रजांनी त्या लुटून नेल्यात, थोड्याफार असतील, परंतु आपल्या देशात मध्ये जास्त सोन्याची आवक आहे, जास्त सोनं आपल्या देशामध्ये खरेदी केल्या जातं, आणि त्यामुळं त्यांनी त्या 1 वर्षभरासाठी सूचना दिल्यात की बाबा सोनं कमी नाही घेतलं तरी चालेल. दुसरं एक असं, म्हणजे त्याच्या वाचून काही आडणार आहे का, नाही. दुसरी त्यांनी सूचना अशी दिली आहे की बाबा जे गोड तेल आहे ते कमी वापरू. मला सांगा, त्यांनी खाऊ नका असं म्हटलं का? नाही, कमी वापर करा. त्याच्यावरही आता ज्या वेळेला तुमचा डाएटचा विषय येतो त्यावेळेला तुम्ही उकडलेलं खाता, नाही का? उकडलेलं पण खाता ना, त्यावेळेला काय मोदी बोललाय ना, मग आम्ही तलवारीच काढून उभे राहू. कसं काय असं? आणखी त्यांनी सांगितलं मेट्रोने प्रवास करा, डिझेल इंधन पेट्रोल हे वाचवा. त्याच्यातही त्यांनी सांगितलं की इलेक्ट्रिकच्या गाड्यांचा वापर जास्त करा. लगेच कोणतरी त्याच्यावर टाकलं की आणि आम्हाला सूचना दिल्या, नंतर एका तासाने यांनी ताफा काढला. बुद्धी गहाण ठेवलेले लोक, त्या इंग्रजांनी ना ज्या वेळेला आपल्यावर राज्य केलं ना त्यावेळेला ह्या लोकांनी काय केलं माहिती का, आणि यांचं पण ज्या वेळेला सरकार होतं का 70 वर्ष यांचं सरकार होतं ना, यांनी पण आहे ना बुद्ध्या गहाण ठेवलेल्या आहेत यांनी बाकीच्या देशांमध्ये, म्हणजे याच्या बुद्ध्याच चालत नाही. आणि यांचे जे आहेत का अनुयायी, चोंबडे चांबडे
बावळट लोक काहीही त्यांनी काहीतरी सोडायचं पिल्लू आणि यांनी ते पिल्लू पळवायचं. म्हणजे अशी एक पद्धत यांची झालेली आहे. तर असं सर्वसामान्य लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाहीये. आपण बसनी पण प्रवास करू शकतो, आपण मेट्रोने पण करू शकतो. आता हे इलाज असतं माझं. आता हे जे असतात ना बाकीचे, समजून जाता तुम्ही. त्यामुळे आपल्याला सर्वसामान्यांना टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आपण सुखी राहू. काय भोगायचंय ते भोग्यांनी भोगू देत. आपल्याला काही नाही फरक पडते. आपण स्थिर राहायचं. आणि ज्या काही सूचना दिल्या त्या आपल्या भल्यासाठीच दिलेल्या आहेत. आता काय या लोकांची सवय यांना लागली ना ती बडवून घ्यायची. ते यांचा धंदाच तोय. उठ रे चंदान तोच धंदा. उठलं की त्यांना तेवढाच धंदा आहे. तर असं एकंदरीत आहे. तर बडवून घेण्याचं अगदी भरपूर कार्य त्यांनी चालू ठेवलेलं आहे. आणि सकाळपासून तर विचारूच नका. फार कुणी काय त्याच्यावर हे बनवतंय, रील बनवतंय. दुकानात जाऊन एक छटाक तेल दे रे. अरे एकेकाळी ना, एकेकाळी 1 रुपयाचं तेल आणत होता. डब्यानीच किंवा किलोनी आणत नव्हतो. म्हणजे मला आठवतंय, माझ्या आईच्या इथे ना मी 1 रुपयाचं तेल आणायचो भाजीला. आणि थोडंसंच आता जे आपण तेल भाजीला वापरतो ना, ग्रामीण भागात सुद्धा इतकं तेल भाजीला टाकत नव्हते पहिले. अगदी कमी. अगदी कमी टाकायचे. म्हणजे आजही मी असं म्हणत नाहीये, पण आमच्या तर घरात अजूनही कमीच तेल वापरलं जातं. सवय लागलेली आहे ती आम्हाला. आम्ही नाही जास्त तेल आणि त्यामुळं असं वाटतं आमच्या घरातले सगळेच माणसं म्हणजे माझ्या बहिणी असतील, माझी आई असेल, मी असेल, आम्ही अगदी निरोगी आहोत. या गोष्टी आम्हाला लहानपणापासून त्या सवयी लावलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही निरोगी आहोत. फार तेलकट वगैरे असं आम्ही नाही खात काही जास्त. प्रमाणात वगैरे असतं आमचं. तर या गोष्टी ज्या मोदी साहेबांनी सांगितल्या त्या काही आपल्यासाठी अपायकारक नाही. बाकी बडवून घेणाऱ्यांना घेऊ देत. हा दुसरा एक महत्वाचा मुद्दा आता कळीचा नारळ. अंतरावली चिच्छिनाला राहिली उभी. झाला तिचा तमाशाचा. आता काही लोक म्हणतील की पैसे संपले त्याचे. अरे नाही, त्याचे पैसे मला सांगा 700 कोटी संपायला का काही जोक आहे का? काय नाही. पैसे नाही संपले, प्रसिद्धी प्रसिद्धी संपली त्याची. कॅमेरा येईना, मीडिया येईना. ते कसं झालं माहिती का? जागा झाल्या आपण. अर करू नये काहीतरी. आणि मग ते आपण आता परत चालू झालं त्याचं नाटक. तर माझ्या मराठा बांधवांना मला सांगायचं, हे वारंवार सांगत असतो आम्ही. याच्या सोबतची जी लाभार्थी टोळी आहे ना, ती लाभार्थी टोळी मस्त भरभक्कम पोटभर खाऊन त्या लाभार्थी टोळीचे कारखाने बघायचे, त्यांचे उद्योग बघायचे, त्यांचे प्रॉपर्ट्या बघायच्या, किती वाढ झाली, सगळं त्यांचं बघायचं. लाभार्थी टोळीचं बरं का. आणि तुमचं बघा काय. तुम्ही याच्या मागे पळायचं, 90 मारायची, बेवडं व्हायचं, केसेस अंगावर घ्यायच्या. याचे पोरं मस्त ऐशो आरामामध्ये 4 व्हीलरमध्ये, फॉर्च्युनरमध्ये फिरतायत. बायकोकडे आयफोन, पोरांकडे आयफोन 1.5 2 लाखाची. मस्त चालू याच्यासोबतची जी लाभार्थी टोळी अमोल खुने दादांनी सांगितली, गणेश खुनेंनी सांगितली लाभार्थी टोळी. त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये किती वाढ झाली ते बघा. आणि मला वाटतं आज बऱ्याच गोष्टी बऱ्याच ते बटुळे बाबा म्हणून त्यांनीही सांगितलं की याला नाकारलेलं आहे. नका रे या असल्या बिनिज्जत माणसाच्या नादी लागू लागू. कळलं का? ज्याला अक्कलच नाही, कवडीची अक्कल नाही, ज्याने फक्त जातीय वाद पेटवलेला आहे आणि जातीय द्वेष पसरवलेला आहे. बाकी काही निष्पन्न झालेलं नाही, याच्यानंतरही होणार नाही. अशा अडाणचोट माणसाकडनं काहीच होणार नाही. त्यांनी फक्त दंगली पेटवल्या, त्यांनी फक्त जातीमध्ये द्वेष निर्माण केला. बाकी याच्यापेक्षा त्यांनी दुसरं काहीच केलं नाही, तो करूही शकत नाही. त्यामुळं खरंच माझी विनंती आहे मराठा बांधवांना की याचं काय ते आहे ना आता सभा येणं बैठक नका रे नका नका. म्हणजे जे जातीवंत मराठा आहेत ना, हिंदुत्ववादी विचाराचे मराठा, त्यांनी खरंच जाऊ नका. बाकी निजामी तर काय, शेवटी ते त्यांची भावकी आहे, ते जाणार आहेत आणि त्यांना जाऊ देत. परंतु आपण मात्र आपलं घर बघा, आपला संसार बघा, आपले आई वडील बघा, आपले लेकरं बाळ बघा. कारण हा काय तुमच्या घरी 100 रुपये देणार नाही, बाबा उद्याचा बाजार आणायला नाही रे. हा तुम्हाला तेवढे कुणाला तरी उभं करण, एखाद्याला बकरा करण, तुझ्या इथून एवढ्या गाड्या पाठव. मग तो माणूस काय करणार? तुम्हाला जेवणाचं, खावणाचं, पिण्याचं, येण्या जाण्याचं सगळा खर्च करेल. हे ये रे माझ्या मागल्या, परत तेच चालू होणार. त्यामुळं याच्या संपत्तीत किती वाढ झाली, याच्या कार्यकर्त्यांच्या संपत्तीमध्ये किती वाढ झालीये आणि तुमची काय अवस्था आहे बरं का. याच्यामध्ये लक्ष घाला. आणि आपल्याला काय मिळालं? काहीही मिळालेलं नाही, तेही लक्षात ठेवा. त्यामुळं काय निष्पन्न झालं यातनं? तर फक्त द्वेष आणि
फार 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 कटुपणा गावागावामध्ये जे आपण एका ताटामध्ये बसून खात होतो सगळेजण, ते आज विभागल्या गेले जातीमध्ये पुन्हा एकदा. तर या गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत. परंतु मला आणखी एक सगळ्यांना आठवण करून द्यायची, की हे मात्र लक्षात ठेवा, जे ग्रामीण भागातले लोक आहेत काही त्याच्यासाठी वेडे झालेले त्यांनी, की याच्यामध्ये जर पॉवर असती तर मला सांगा मस्साजोगची सरपंचाची निवडणूक हरावं लागली असती का? याच्यामध्ये जर पॉवर असती तर यांनी लोक उभे केले असते की नाही विधानसभेला? यांनी केले का? याला माहित होतं पडणार आहे, याचा अपमान होणार आहे, मग याने काय केलं, हात वर केले, नको 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 नको. आणि नाही याच्याकडून काय होऊ शकत. त्यामुळे लक्षात ठेवा, अजिबात याच्या नादी लागू नका. आपलं घर बघा, आपला संसार बघा आणि आपल्या पदरात मध्ये दगडच आलेले आहेत, बाकी काय नाही. बाकी याच्या घरात मध्ये मात्र सगळ्या काही सुख सुविधा आलेल्या आहेत. आणि याचा चेहरा जर तुम्ही बघितला ना आता, याचं वजन बिजन कमी झालेलं बघा तुम्ही, तोंड कसं चिरमटलंय त्याचं. त्याचं कारण आहे ना, खूप काहीतरी गौड बंगाल आहे, जे अमोल खुनेच्या माध्यमातून समाजासमोर नक्कीच येणार आहे एक दिवस. आणि ते आल्यानंतर मात्र समाज याला मी जे म्हटलेले होते ना ते शब्द खरे होणार आहे. दगडी घेऊन याच्या मागे लागणार आहे. त्याच्यामुळे याचं डोकं चालत नाहीये. काहीतरी करून याला ते लपवायचंय याने जे कांड केलेले आहे ते, आणि ते कांड लवकरच पूर्ण होईल. तर चला हरकत नाहीये. बाकी आता जर तिने तिचा धंदा चालू केला त्या बाईने, तर आपल्याला परत तिचा बाजार उठवावा लागणार. त्यामुळे मग बघूया आता होतं काय ते. चला हरकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद महाराष्ट्र.